नोव्हेंबरपासून सुरू होतं याच्यासाठी जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री निधीसाठी आता पहिल्यांदा 5 रुपये घेतले जातो, आता 15 रुपये शेतकऱ्यांच्या त्या प्रति टन मधून घेतले जाणार आहेत. असं आहे की बळीराजा अडचणीत आहे याची कल्पना आम्हाला आहे आणि या बळीराजाला उभं केलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आमची भूमिका सहकार्याची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अवास्तव काढलेल्या खर्च, अवास्तव काढलेले इस्टिमेट, अवास्तव काढलेली कामं याला कात्री लावा आणि सरकारकडून पहिली मदत जाहीर करा. जो बळीराजा अडचण आहे त्याच्यातूनच तुम्ही पैसे कपात करता, हा नवीन शोध लावलेला दिसतोय. हे शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरीच अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांच्यावर तुम्ही परत कर लावताय जिजिया कर, हे चुकीचं आहे. मग तुम्ही उद्योगधंदे आहे ते CSR फंड आहे, आम्ही आवाहन करतो ते CSR फंड जो आपण पंतप्रधान केअरमध्ये जातो आहे CSR फंड, तो राज्यामध्ये घ्या ना. मी त्या दिवशी उद्योगमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की CSR फंड जो आहे तो कंपन्यांकडून घ्यावा आणि त्याचे सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा. परंतु जो शेतकरी अडचणीत आहे त्याच्याकडूनच परत कर लावायचा आणि त्यांच्याकडूनच गाळपण घ्या, हा चुकीचा निर्णय आहे. माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी वसुली करू नये आणि ती वसुली करत असेल तर हे सरळ हा जिजिया कर लावण्याचा प्रयत्न तो शेतकरी अन्याय करणारा आहे. इतर अनेक ठिकाणं आहेत तिथून मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये पैसे गोळा होऊ शकतात. आम्ही सुद्धा माथाडी कामगारांचा 1 दिवसाचा पगार देण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. अनेक लोकांना आव्हान केले तर अनेक संस्था, अनेक लोक तशा प्रकारचा निधी देऊ शकतात, परंतु गरीब शेतकऱ्यांच्यावर हा कर लावू नये अशा प्रकारची माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.